नमस्कार. आपल्या इकडे पत्र्याचे घर आहेत ना, तिथलं एक भाडोत्री जाणार होतं. मी येऊच तर ते गेलं, पैसे पण दिले नाही आणि तसंच गेलं. लाईट बिल भरायचं होतं. आता मी कशाने भरणार लाईट बिल? पैसे तर भाडोत्री देऊन गेलं नाहीये. इथं येऊन मी किती अडचणीत पडले. मग आता इथं मी कुणाला पैसे मागू सांगा बरं. असं आहे बघा, मी इकडे एवढ्यांना माझे मुलं भाडं भरतात आणि इथं हे बघा कुठं थोडेसे पैसे येते तर आपल्याला व्यवस्थित भाडं पण देऊन जात नाहीत. मग काय करायचं? आपल्याला लाईट बिल भरायचं होतं, 2-2.5 हजार आलेलं. आता ते कसं मी भरणार? मी तर किती अडचणीत पडले या. काय करावं ते कळाना. आणि तिथं त्या फरशा उकारलेल्या होत्या. फरशामध्ये सिमेंट घातलं, वाळू घातली आणि पाणी बिणी मारून आले आता इकडं. आता बघू, आता संध्याकाळी जाते घरी. किती अडचणमध्ये पडे मी बघा ना. असं होतंय बघा, पैसा असला ना तर सगळं होतंय, पैसा नाही ना तर काहीच होत नाही बघा. पैसा म्हणजे किती मोठं असं आपण म्हणतात ना की बाबा पैशाचं काय हाताची मळ आहे, पण नाही ना. पैशाशिवाय कोणतं कामच होत नाही, तर आपण तरी काय करायचं? मेन पैसा पाहिजे हातामध्ये. म्हणून पैसा असणं किती जरुरीचं आहे बघा. पैसा असला तर माणूस राजा होऊन उड्या मारते, पैसा नसला तर माणूस भिकारी होऊन कडी कोपऱ्यामध्ये बसते. अशी गत आहे हो. म्हणून पैसा असणं गरजेचं आहे. सगळे म्हणतात काय पैशाला चाटत बसायचे, काय चाटत बसायचे. नाही ना, काय करतोय ना तर पैसाच काम करतोय बघा. पैसा नसला ना कुणी कुणाला विचारत नाही, कुणी कुणाला जवळ बोलवत नाही. जरी कुणाच्या घरी गेलं तरी असं वाटतंय कधी जाणार ती, कधी जाणार ती, असं वाटतंय. आता तोंडावर बी गोड बोललं तरी आपल्याला कळतंय ना, अडचण असते त्यांची पण राहायची, घराची. म्हणून कुणाला पण तसंच वाटतं ना, आहे का नाही? म्हणून ना बघा, आता पैसा असणं लय गरजेचं आहे बघा. म्हणून मी या युट्यूबमध्ये आले होते. म्हणलं होईन देवाच्या दयाने काहीतरी. बघू आता काय होते काय नाही. सगळे तर आपले घरचे म्हणतात काय तुला पैसे भेटणार, काय तुला पैसे भेटणार. आता देवाची परमेश्वराची मर्जी, मला भेटणार का नाही भेटणार. भेटले तरी देवाचा शुक्रिया, नाही भेटले तरी देवाचा शुक्रिया. देवाच्या मनात आहे ते देव करण.